हीच मुची प्राण येता तुझ्या समी डोक्याला टेन्शन झाले बार. एवढा खर्च केला, मुलीचं लग्न केलं, काय उपयोग झाला नाही. 4-5 महिने झाले लग्नाला, जावायचं राहत सगळं काय मी थांबत नाही, तिकडे जात नाही. डोक्याला काय करावं. फोन वाजू राहिलाय. विचारचा फोन, जावायचा फोन, काय सांगायचं आता म्हणून. आता स्त्रियालाच विचारावं लागेल, गेली तर तेवढं इज्जत तरी वाचल. त्याला केला का काय करायची पाळी आली फोन. आता याचं काय नाही, आधी स्त्रियाला विचारून बघ. स्त्रिया काय आले आले जरा ये बरं बाहेर. काय झालं बोला ना. विचारले का आले फोन केला का? त्याच्याबद्दल मला तुम्ही काहीच सांगू नका, काहीच नका सांगू मला. उचलला तर तुम्हाला फोन नाही उचलत. नाही मला त्याच्याशी बोलायचंच नाहीये, काहीच नाही राहिलंय आता, काही नाही. मला त्याच्याशी बोलायचं नाही. त्याची आई पण मला खूप त्रास देते आणि मला जायचंच नाही तिथं. नाही जायचं, नाही मला जायचंच नाही तिथं. मला त्याच्याबद्दल काहीच नका सांगू. नाही नाही होणार काहीच, आणि मला नाही वाटत काय आमचं भविष्य. नवरा बायको म्हणलं भांडण आले तिला मग. तुम्हाला माहितीये का, मला काय बोलला होता की मी तुला पूर्ण सपोर्ट करेल, नेहमी तुझी मदत करेल. पण आता ते मला नाही वाटत असं काही होणार आहे म्हणून. ते फक्त सगळं खोटं होतं. आणि त्याची जी आई आहे ना, माझी सासू, ती पण मला खूप त्रास देते. मला जायचंच नाही तिथं, मी इथंच राहील. मला अभ्यास वगैरे करू द्या, काहीतरी करू द्या, मी जाणारच नाही तिथं. तुला पुढे शिकायचं असं. हा म्हणून मग मी काहीच, मला ना त्याची कोणतीच निशाणी नकोय म्हणून मी काहीच घालणार नाही, काहीच करणार नाही. मला इथंच राहायचंय. काढून सगळं काढून ठेवलं. लोक नाव ठेवत्या ना. जाऊ दे, ठेवू द्या आता काय. पण मला तुम्ही त्याच्याबद्दल काहीच सांगू नका. मी त्याचे फोन पण उचलत नाही, काही बोलायचं पण नाही मला त्याच्याशी. आता काय संबंध तोडून टाकायचे का? हा म्हणजे असं चांगलं नाही. मग लोक म्हणते 4-5 महिने झाले. पण तुम्ही मला पण समजून घ्या ना. तो मुलगा कसा आहे, तो खूप खोटं बोलला माझ्यासोबत. फसवलंय त्याने मला. नवीन नवीन काय सांगितलं आणि नंतर काय केलं. मला सीए बनायचं होतं, माझं स्वप्न होतं. सीए बनायचं, सीए बनायचं. मी इथेच अभ्यास करेल, इथेच राहू द्या मला. मला अडचण झाली का? मुलीची म्हणजे मी दुसरीकडे सोय बघते. मुलीची कोणत्या बापाला अडचण होत नाही, आई बापाला अडचण नाही होत. तू मस्त पैकी शिक, सीओ आहे. आम्हाला उलटा आनंद होईल. काय अडचण नाही. तुम्ही कुठे चालले आता? ते मम्मीचे ब्लाऊज आणायचे. ठीक आहे चालेल. हो काही नाही, काय टेन्शन नको. मग करू आपण बरोबर सर्व. सांगतो तुम्ही त्याचे फोन वगैरे काही उचलू नका. काही आता उचलला तरी त्याला सांगतो बरोबर. सांगतो बरोबर. काय टेन्शन घेऊ. तुम्ही पण टेन्शन नका घेऊ. बाबाला टेन्शन येतं काही केलं तरी. काही नाही, तुम्ही जाऊन या. आईची मदत करते. आवरले एकदाचे सगळे काम. थोडा वेळ अभ्यास करते. तात्यांचं पण चालू असतं जा जा जा. माझं पण काय आयुष्य आहे का नाही. कुठे जात होते मी. काय करते? अगं वाचते थोडा वेळ. वाचते नाही, घरात काम राहिले. आवरलं ना सगळं, सगळं झालंय ना. नाही ना, ते वाटण ते राहिलंय, ते गॅस राहिलाय पुसायचा. आवरून आले ना गाई. मी सगळं आवरून आले. आवरून घ्या आधी. थोडा वेळ मला फक्त बसू दे, मग मी आवरून घेते. बाकीचं नाही, नंतर करीत बस. आधी ते आवरून घे. चाल बरं. ती
तिकडे नवऱ्याच्या घरी भरपूर कामं केलेस ना बाई, आल्यावर काय आलं सुचलं तुला? तुला सांगितलं ना ते तेवढं काम करून घे. अगं आई मी करते ना परत थोड्या वेळाने, मला थोडा वेळ, फक्त थोडा वेळ बसू दे. नाही, चल आधी. थोडाच वेळ. आधी चल बरं. अगं थांब ना, अगं थांब थोडा वेळ, मला बसू दे बरं थोडा वेळ. बरं नाही उठत का, थांबतो का बघते. चल बरं. अगं तू काठी आणलीस, तू आई आहेस का कोण आहे, असं काय करते तू अगं माझ्यासोबत? आई, मग तुझी सावतर आई, तुला एवढं लक्षात ठेवायचं ना, सख्खी आहे का सावतर आहे? सावतरच आहे ना. पण तू लग्नाच्या वेळेस तर माझ्याशी किती छान वागत होती, मला वाटलं की मला वाटलं बरं झालं, लग्न झालं म्हणजे सुखाची झाले मी. तू परत 6 महिने गेली आणि परत मागाशी येऊन बसली. मी मुद्दाम आले का आई इथे? मला तिथे खूप त्रास होत होता म्हणून मी इथे आले ना. मग आता ते हे काम आता करायला पाहिजे ना. मी करते ना थोडा वेळ, फक्त थोडा वेळ. चल आधी. अगं थोडाच वेळ, मला फक्त वाचू दे, मी सगळं आवडते, तुला काहीच सांगणार आता नाही. ते पाहिजे का नाही तुला ते पुस्तक? हा ठीक आहे, ठेवते, येते मग. जाऊ दे. बाबा एवढे कपडे घेऊन टाक आणि हे आवरून घे, मी वावरात जाणार आहे अगं आता. आई परवाच धुतले होते ना आपण, मग त्याच्या पडले धुळे ना. एवढे कपडे धुवायचे हा, आता? ते बाकीचं काय सांगू नको, आज सगळं आवरून घे. मग अभ्यासाला बस. अगं आई एवढ्या कपड्यांवर किती वेळ लागेल मला? आवडलं बांधून. इथे पण बाकी आहे, अजून खूप बाकी आहे. आई अशी का वागते का? माझी सख्खी आई राहिली असती तर असं नसतं. नशीबच असतंय माझं, काय करणार. लग्न केलं असं, माझी सख्खी आई राहिली असतील तर असं नसतं झालं. माझ्यासोबतच असं का होतंय काय माहिती. लग्नाच्या आधी पण लग्नानंतर पण असंच. कुठं जाऊ का? किती स्वप्न पाहिले होते मी. आनंदाचे दिवस येतील, सुखाचे दिवस येतील, पण असं काहीच नाही झालं. काम तर करावंच लागलं का, आता काही नाही. कामाचं तसं काही नाही, काम केल्याने माणूस नाही मरत. आयुष्यातच खराब झाले, काय करणार. आज तरी मी यायला पाहिजे. कोणाच्या घरात भांडण नाही होत, भांडण सगळीकडेच होतात ना. बघू. अरे काय का दाजी आले? मग काय बरे का? मग काय म्हणते काही बरी आहे ना? बरे ताई, पण असं करायचं नाही ना, तुला घेऊन जा. घेऊन यायला नाही चालेल ना. हा ना, आईला ठेव तिथं, तात्यांचं नाही काही, आईला ठेव तिच्या. सगळे घरातले काम करायला लावायची. अरे पण तिथं पण तिला राम ती ऐकत नाही, तिला ऐकलं खरं वाटतं सगळं. मी घेऊन जाऊ का आज? हो आज घेऊन जातो. पण पाठवतील काय? मग तुम्ही घेऊन जा ना, तुला काहीतरी सांगा. ते सांगा मला. एक मिनिट तुझ्यासाठी कामाला जाईल. चला अभ्यास कर. मग चांगलं दिसतं. ठीक आहे. आणि मध्ये आई आहे ना? आई बोलतो. आता बाहेर गेली का? हो तात्या बाहेर गेले. हा. आई हाय घरात. चालते बरं सांगितलं बरोबर. ये खबर म्हणजे असं आहे का? बरोबर आहे. वाटलंच मला की सावध राहील ना, खेळच करणं. तुला काही बनवू द्यायचं नाही, तुला सीए नाही बनवू द्यायचं. तुला माहिती बनली तर घरात कोण काम करणार? म्हणजे काम करायचं, खेळ करायचा, शिक्षण गेलं सगळं राहिलं. आज नेणारच नाही. तर तिला पटत नाही ना, तर प्रियाला काहीच पटत नाही. तुला त्यांचं खरं वाटतं. शेवटी आई आहे ना, आई बाप बरं काही वाचताना काय वाटणार बघू आज आहे का घरात कोणी? काय म्हणता? बरे मामी तुम्ही कशाला आले? अच्छा मी काय म्हणतो, अन्न कशाला करायचं? घेऊन जायला आलं तुला. पण ती नाही म्हणते ना, तुमचा फोन उचलीत नाही. अहो फोन उचलत नाही, तिला राग आला असं म्हणून मी स्वतः आलो आज नाही. तिला काय यायचं नाही, तुम्ही निघून जा बरं. आपण घरात कोणाचे भांडणं होत नाही का? सांगा भांडणं झाले म्हणजे काय निघून यायचं का सगळं? मी तिला शिक्षण पण तयार होतं म्हणजे तिला सीए बनवायला पण तयार होतं ना. पण तुम्ही तिचा छळ किती करताय? काय छळ केलं सांगा? तुमच्या आईला मारलं ते माग. अहो थोडंफार बोलली असं ती डायरेक्ट म्हणजे मारलं जातं. माणूस बोलत नाही का घरातले? असं राहतं का?
मला मग आता एवढं डायरेक्ट घटस्फोट घ्यायचा का सोडून द्यायचं का सगळं? पण तिला यायचंच नाही, ती फोन सुद्धा उचलत नाही तुमचा, तुम्ही जा आले त्याच्यात. जाऊ दे मिटून घ्या ना तुम्ही. तात्या कुठे? तात्या बित्या नाही, तात्यांचं काही कामही नाही, जायले बाहेर. तात्याला विचारतो मी ती काय बोललो. पण ती नाही म्हणती. बोला प्रिया आहे का घरात? प्रिया काय आहे ना? अहो तुम्ही ऐका, तुम्ही मी बोलतो तिच्याशी. आता मी काय आता तीच नाही म्हणती. नाही मला लागलं. नाही यायचंय, जा तुम्ही, मला नाही यायचंय. अगं पण एवढे भांडणं झाले का आपले? तुझं म्हणजे सगळं तोडून टाकायचं का? फसवलंय तुम्ही मला, काय मला फसवलं? नाही यायचंय. मी तुला बोललो होतो ना तुझं शिक्षण करू. सगळं खोटं होतं ते, सगळं खोटं होतं. मी बोललो होतो. मला यायचंच आणि नाही. हळूहळू झालं होतं ना सगळ्या गोष्टी. नाही नाही. मला तुला मी बोललो होतो सीए बनणार म्हणजे बनणार नाही बनत. सांग आई तू, मला यायचंच नाही. आता ती नाही म्हणती ना यायला. नाही यायचंय, मला फसवलंय, मला फसवणारे काय लोकं म्हणतात? नाही. छळ केला, छळ कधी केला? काय केलं? तुम्ही नाही केला, तुम्ही काहीच छळ नाही केला. मी कोणी केलं? तुमच्या आईने मला खूप त्रास दिलेला आहे आणि मला मी त्या त्रासाला कंटाळून इथे आलेली, आणि तुम्ही पण मला फसवलंय. तर घरात बोलत नाही का? घरात बोलणार तुम्हाला नाही. मी माझ्या स्वप्नांबद्दल आधीच सांगितलं होतं ना, पण तुम्ही फक्त हो 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 केलं, अरे पण पण मग तुम्ही काहीच आता मला वेळ लागेल ना. 5-6 महिने पुढे स्वप्न पूर्ण होईल. मी मदत करू. तिला काय यायचं नाही, तुम्ही ना यायचंय, तुम्ही तुम्ही जा. माझ्या आईने ते मला एकदम बरोबर सांगत अहो, होते. पण तुमची इज्जत जाईल ना सगळ्यांची. आता नाही, जर काही नाही. तिथंच म्हणलं नाही, हा जर मला जर कोणी तिथं समजून म्हणणं घेत असं नाही, तर तुमचा राहून स्वभाव काय चांगला उपयोग होतोय. आहे? फक्त राहायचं म्हणजे लोकांना घाबरून राहायचं का? नाही पण आपलं अस्तित्व बाजूला ठेवून काय नाही, उपयोग राहिला? तुझं मला अस्तित्व मी राहायचंच मान्य नाही. केलंय. मला बोलायचं नाही तुमच्यासोबत. तुम्ही कशाला आले? मला फोन वगैरे काहीच करू नका. माझ्या तात्यांना पण त्रास देऊ नका फोन करून. जा जा तुम्ही. तू म्हणते काही बदल नाही होणार. विचार नाही घेणार काहीच. तिचं म्हणणं असं आम्ही पाठवून दिलं असते ना. तर तुम्ही समजून सांगायचं आई आहे ना तुम्ही. तुमचं चांगलं होतं असतं तर मग मी काय म्हणलं असं का सोन्यासारखा संसार आहे तेच ना. मग आता तिचंच म्हणणं नाही, तिला गोळ्यात पुढे घेऊन द्यायचं, काढून द्यायचं. काय करायचं आपण? पहिलंच हा आता अहो आम्हाला नाव ठेवतात लोक. सुट्ट्यात मोबाईलला नाव सुट्ट्या. बघा ना विचार कर ना तुझ्या. करू ना तुझं शिक्षण करू सगळं करू नाही का? नाहीच का? नाही आता या तुम्ही. विचार नाही. काहीच विचार नाही होणार. जाऊ का मग? हा या तुम्ही. जाऊ तात्याशी बोलू फोन करू. तात्या घरी नाहीये, त्यांचा फोनही बंद आहे. या तुम्ही. बघा ना. तर तू बोलू काय वापस जाऊन तुम्ही काय अजून बोलतो मी परत बोल. आपल्याला भेटून जाऊ का ते बी येईन फोन दिवस प्रिया. तुम्ही गेलेच नाही का अजून? जा, का बरं आले? आई समोर बोलतो असं नका. मी कशाला आई समोर बोलू? भेटून घेणार नाही. मिटवायला काय आता कोणाला वाटतं स्वतःचा संसार खराब करायला? तुम्ही माझ्यासोबत खोटे वागले, मला सगळं सांगितलंय माझ्या आईने. माझ्याकडून चुका झाल्या, माझ्या आईकडून चुका झाल्या, अजून घरच्यांकडून झाल्या चुका झाल्या म्हणजे सगळं सोडून द्यायचं का संसार वगैरे? काही प्रॉब्लेम असेल तर आपण दूर करू ना, काही मिटून घेऊ ना. कोणी मिटवायला तयार आहे का? मला मिटवलं चालू ना आता. काय मिटवणार आहे? तुझं काय सुकून काय मिटवणार तुझं आहे? काय तुम्हाला सांगितलं होतं मी लग्नाच्या आधी जेव्हा आपण भेटलो होतो तेव्हाच तुम्हाला सांगितलं होतं की मला काय करायचंय, माझं काय स्वप्न आहे. म्हणलं मी आता तुझं काय म्हणलं सोय बनायचं तुला. तुझं घरी जा कुठल्याच घरातलं कोणतं सगळं खोटं बोलतो. नाही, ऐक, ऐक. हो. आता तू काय कर घरातल्या कुठल्याही कामाला हात लावू नको. 24 तास कामाला कामाशी घातली, पण मग माणसाकडून थोडस भेटला पाहिजे, सपोर्ट भेटला पाहिजे. माझा सपोर्ट होतच नाही तुला. कधी नव्हतं, फक्त कधी मध्ये मध्ये काय झालं माझ्या कामाच्या गडबडीत करू आपण आता 5-6 महिन्यामध्ये तू लगेच करत ठरवलं जास्त गेलं का? एखाद्या वर्ष तू द्यायचं ना तू. वर्षाचा विषय नाहीये. तुमच्या आईने पण मला खूप त्रास दिला आणि माझ्या आईने पण मला सगळं सांगितलं होतं की तुम्ही फक्त फसवताय मला. नाही तसं नाही फसवत. तू विचार कर ना, आपल्या आठवणीचा विचार कर. 5-6 महिने आपण असं नसतं कोणी तोडत नसतं. झालेलं लग्न कोणी तोडत नसतं, हे लक्षात ठेव. मला हौस आहे का लग्न तोडायची? तेच करते आता. काय नाही ते तयार होतो ना आता. मला सगळं माहिती आहे तुमच्याबद्दल. तुम्ही फक्त बाहेरून चांगलं बोलता पण तुमच्या मनात नाहीये, वेगळं आहे तुमच्या मनात. नाही तसं करत नाही. जे आहे तेच आहे. मी पहिल्यापासून क्लिअर मला माझ्या होतो. घरच्यांनी सांगितलंय सगळं.
नाही करत काय मी काय केलं तुला खरं वाटेल सगळी गोष्टी आता काय तुम्ही तुमच्या आईला समजवा ना. तुमच्या आईलाच मी नकोय, तुमच्या आईलाच नकोय मी. काल सगळं आईला बोललो, बाबांना पण बोललो, माझ्या ताईला पण बोललो. ती पण म्हणली काय ती चांगली म्हणली, माझी पण चूक आहे. तिने मग ती पण म्हणली की तू पण काही चुकल्या गोष्टी तिच्या स्वप्न कधी पूर्ण करण्याचा विचार केला नाही, तिला कधी वेळच दिला नाही. माझं पण चूक झालं नाही म्हणते. चल ना मी येणार नाही. चल ना आता असं नको करू. इकडे चल जाऊ दे, तात्याला नको बोलायला. हा मी नाही येणार आहे, सांगितलं ना मी येणार वेळ नाही. किती काय एकदम थांबू का मग? कशाला थांबताय तुम्ही? विचार कर ना तुम्ही. मला ना फसवणारे लोक नाही आवडत. मला वाटलं तुम्ही खूप विश्वास केला होता तुमच्यावर. कोणतं उठलं का बोलत का? काय बोलण्यासारखं राहिलंय? बोलण्यासारखं काय राहिलंय सांगा बरं आता. बोललं तर जा तुम्ही तुमचा वेळ नका वाया घालवू. समाजामधून प्रश्न सुटतात बरं का, बोलायला पाहिजे नाही का? जा तुम्ही. जेव्हा मला तुमची खरंच गरज होती तेव्हा तुम्ही माझी साथ नाही दिली, कधीच नाही दिली. तुम्ही बाहेर गेले होते तेव्हा तुमच्या आईने मला किती त्रास दिला. मला घरातून काढून दिलं त्यांनी. तेव्हा माझी तात्या घेऊन गेले मला. नाही मला नाही यायचंय. जा तुम्ही. जा तुम्ही. करतो मी स्वप्न पूर्ण करतो नाही वेळ घे वाटलं बोलू आपण नंतर. तुम्ही जा आता. कुठे गेला? हर्षा काय मम्मी काय म्हणती? अरे जेवण केलं का? जेवण करून घे. नाही अजून. का बरं? जेवण करून घे. मी चालले बाहेर. मला तू जेवायला सांगते आणि तिला जेवायला का बरं सांगत नाही? तुला सगळे काम करायला लागते घरचे. आपण तिला कामासाठीच आणले ना. मग तू तिला तिच्या नवऱ्याकडून पुसून आणलं, दाजींकडून तुम्ही पुसून आणलं, तू तिला भांडून आली, घेऊन आली. मग तिच्या नवऱ्याच्या घरी काढून देते. हा ती मोठी शिकणार, नोकरी लागणार आहे ना. मग आपल्या घरचे काम कोण करेल? मग तू करत जा. मग असं करते, तिला पाठवून देते. मग तिच्यावरचे काम तू कर. तुमचं नाही पाहून जा बाबा, मला काम नाही करते मी. चालू जावं. अच्छा ही अशी शाळा आहे का? फक्त कामासाठी मला माझा संसार सोडायला लावला का माझ्या आईने? म्हणजे विशाल बरोबर सांगत होते. हा असं आपलं शेत आहे सगळं. आणि आता तुझं ते आहे ना, आपण सीएचं पण करूया. फक्त कॉन्फिडंटली अभ्यास कर आणि यश मिळणारच आपल्याला. बोलून बघू का त्यांच्याशी? एकदा बोलून बघते. इथे राहून पण कसं आहे, तात्यांना पण टेन्शन येतं. तात्यांचं तर काहीच चालत नाही आहे समोर. एक काम करते, जास्त दूर नसेल गेली त्यांना बघ नसेल. जातेच मी निघून त्यांच्या सोबत. ते चांगले आले होते मला घ्यायला. त्यांना कोणालाच ते सांगत नाही. जाते निघून जात. दूर गेले असेल का? जाते पटकन. अहो थांबा थांबा थांबा. कुठे चालले? कुठे चालले म्हणजे काही इथे थांबू? मला बोलायचंय तुमच्या सोबत. थांबा जरा. काही बोलायसारखं राहिलंय का? मला लगेच चालले तुम्ही निघून, बोलत नाही माझ्यासोबत. किती वेळ थांबलो? दोनदा घरी आलो परत तुला बोलायसाठी आलो. आधी आई तर नाही म्हटली, तात्याला फोन केला, तात्या फोन उचलत नाही. तू पण नाही म्हटली ना. मला तुमच्याबद्दल चुकीचं सांगितलं गेलं होतं सगळं. मला सगळं कळालंय आता. माझे डोळे उघडले आता. 10 मिनिटात काय चमत्कार झाला का? तुम्ही गेल्यानंतर मी माझ्या आईला आणि माझ्या भावाला बोलताना बघितलं ना, तेव्हा मला कळालं की काहीतरी. काय बोलतो मी? ते बोलले, माझी आईला बोलताना ऐकलं की त्यांनी मुद्दामून कसं केलं आणि त्यांची ती सगळी हे होती, शाळा होती त्यांची. त्यांनी मुद्दामून असं केलं मला इथे घरी ठेवण्यासाठी, कामं करवण्यासाठी. मला माहिती होतं सगळे. आणि मग तुम्ही मला ते सांगितलं. सांगितलं मला तुझ्या दादाने. त्याला मी आणल्याला खाऊ दिलं नाही का? त्यांनी सांगितलं मला सगळं. पण तुला पटतच नाही ना. पटतंय तो काय म्हणला माहितीये का?
तर घेऊन जा म्हणे ताईला लवकर इकडे खूप छळ होता. त्याचा खूप जीव आहे माझ्यावर. त्याचं पण आहे माझं पण होतं असं म्हणजे काय. पण तुला पटत नव्हतं मी एवढं सगळं सांगत होतो. तुला काय म्हणे तुझे स्वप्न पूर्ण मी करणार सर्व बोललो ना. माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या. जाऊ द्या, आता मला माफ करा. मला तुम्ही आता माफ करून द्या तुम्ही. आपण बोलू, भेटून बोलू जरा. आता भेटू का आता बोलायचं काय चल असं येणार का आता घरी सांगितलं का नाही सांगितलं मी, ते मला जाऊच देणार नाही. तिथे माझं खूप छळ होतं तिथे. आता पाठवून राहिले तर. आता काय आता ते घेऊन जातील मला. काय नाही येऊन जा. काय काय अहो झालं आता मी न्यायसाठी आलो पण ती झाली ना आता. नाही 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 तेच मी सांगायला तो हा मी आता विचारलं घरी हा म्हणाले जावं आपण ती नाही बोलली ना आता मीच निघाले तर आता मग आली ना ती घेऊन जा म्हणतो हा घेऊन जा कारण मला आता सांगितलं मुलाने मावाला काय म्हणजे तिचे आई कशी त्रास देते ते खूप त्रास देते आता काय सांगते तिच्या महापूर्ण स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण काय करा तेवढं नाही नाही अहो तिला सगळं सांगितलं जे जे बनायचं ते बनवणार आहे मी. एवढं मला तिचं स्वप्न पूर्ण करा कारण तिने लय अभ्यास केलाय तिचं स्वप्न आहे नाही नाही तिने तिच्या आईचा छळ नाही काढला नाही आता तुमच्या घरी सीए बनवायचं नाही आता एक शब्द देतो तुम्हाला ऐक ना जेव्हा तात्याच्या घरी येशील ना तो सीए बनवणार भले लेट लागेल उशीर लागेल पण ती सीए बनवून तिचं जेवढं स्वप्न आहे तेवढं पूर्ण करा कारण हे करावं ते पूर्ण होणार नाही नाही ना तिच्या आईची जागा खेळ थांबवणार नाही. अहो ते हे सांगत होतं अभ्यास आता माझ्या देखत ती गोड बोलत मी बाहेर गेलो का तिला सांगितलं तिथे अभ्यास करून देत नाही काही नाही तिला अहो सख्खी आई नाही ना ती विषय सावत्राई आहे ना हा मग तेच. सावत्राच्या खेळच मला वाटलं जीव लावेल म्हणून मी लग्न केलं पण ते उपयोग नाही झाला काही पण तो तिच्या डोक्यात तरी आलं ना हा पण हा हे सगळंच काम चांगलं कोणी केलं तुमच्या दादूने रडू नका प्रिया आता तू काही हर्षल दादूने चांगलं हो सांगितलं. त्याने सांगितलं मला. नाही नाही आज काही हिच्या डोक्यात काही तेच नाही, होतं हा. आईने सांगितलं काही रडू नको आता जा चल. तू मस्त जा चल, चल. बिनधास्त. चल. घेऊन जा घेऊन जा चल चल येऊ तात्या. हो, चल, चल. ये, ये. येता तुझ्या समी